श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा 4 गुरुवार जे आहेत तर ते आले होते आणि उद्या बघता बघता मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो संपत देखील आलेला आहे. कारण उद्या 18 डिसेंबर 2025 रोजी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे. मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. या मार्गशीर्ष महिन्यात येणारे गुरुवार हे खूप प्रभावी आणि तितके शुभ महत्त्वाचे मानले जातात. मार्गशीर्ष हा महिना धार्मिक दृष्टीने अतिशय अत्यंत पवित्र मानला जातो. कारण हा महिना धन आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे. या महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीचं व्रत केलं जातं आणि उद्या 18 डिसेंबरला जो गुरुवार आलेला आहे तर हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे. या दिवशी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे. या व्रताची आपल्याला समाप्ती करायची आहे. तर या व्रताचं उद्यापन कसं करावं आणि कशा पद्धतीने करावं, कोणत्या वेळेमध्ये करावं, याविषयीचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. ज्यांनी कुणी बघितला नसेल त्यांनी आवर्जून बघा. कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक गुरुवारला एक विशेष महत्त्व असून प्रत्येक दिवशी काही प्रभावी उपाय सेवा ज्या आहेत तर ते केले जातात, सेवा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. या उपायामध्ये उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल. फक्त आपल्याला 11 लवंगांचा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो आवर्जून सर्वांनी करायचा आहे. हा उपाय केल्याने 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. घरामध्ये पैसा, सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य येईल आणि माता लक्ष्मी घरामध्ये अखंड स्वरूपात नांदेल. घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग जे आहेत तर ते खुले होतील. तर असा हा 11 लवंगांचा उपाय आपल्याला नेमका कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि ह्या 11 लवंगा कुठे ठेवायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज या व्हिडिओमध्ये मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे ना तर तो उपाय उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला हा उपाय करता येणार आहे. जेव्हा कधी शक्य होईल जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी 11 लवंगांचा उपाय जो आहे तर तो सर्वांनी आवर्जून करा. आता हा उपाय जो मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर हा उपाय अतिशय अत्यंत प्रभावी आणि तितका सात्विक उपाय आहे आणि ज्या पण घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये पैसा, सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि माता लक्ष्मी नांदेल. महालक्ष्मीची कृपा होईल आपल्यावरती. श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावरती व्हावी. तिने आपल्या घरामध्ये सदैव वास करावा. पैसा, शांती, समाधान घरामध्ये नांदावं म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता जरी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत केलं नसेल तरी देखील तुम्ही हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी करू शकता. कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दर गुरुवारी माता लक्ष्मीचा सूक्ष्म स्वरूपामध्ये वास असतो. त्यामुळे तुम्ही हे व्रत केलं नाही तरी देखील तुम्ही माता लक्ष्मीची सेवा आणि काही प्रभावशाली उपाय जे आहेत तर ते या गुरुवारी तुम्ही नक्कीच करू शकता. यामुळे तुम्हाला केलेल्या सेवेचं आणि उपायांचं शीघ्र फळ जे आहे तर ते नक्कीच मिळणार आहे. तुम्ही हे व्रत केलं नाही म्हणून हा उपाय करू शकत नाही असं काहीही नाही. बघा, प्रत्येकाने हा जो उपाय आहे तर तो मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करायचा आहे. तर हा उपाय आता कसा करायचा आहे तर
बघा, व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की बनून राहा व्हिडिओमध्ये. जर घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील, कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश प्राप्त होत नसेल, माता लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात स्थिर नसेल, सतत तुम्हाला इतरांकडनं उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल, जिथे तुम्ही 10 रुपये खरं कमवता, तिथे अगदी तुम्हाला 100, 200, 300 रुपये खर्च होत असतील. आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी, घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग जे आहेत तर ते मोकळे होण्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. हा उपाय केल्याने घरातील दारिद्र्य, गरिबी ही कायमची निघून जाईल आणि घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करेल. तसेच हा उपाय केल्याने तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय असेल तर तो सुद्धा व्यवस्थित चालेल. उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होईल. वर्षभर आपल्या कुटुंबाची भरभराट होईल आणि माता लक्ष्मीच्या कृपेने येणारा 2026चं जे वर्ष आहे तर ते तुम्हाला सुखाचं, समाधानाचं आणि आनंदाचं जाईल. त्यामुळे प्रत्येकाने हा 11 लवंगांचा उपाय जो आहे तर तो सर्वांनी आवर्जून करायचा आहे. आणि आपल्याला माहिती आहे की लवंगा ह्या माता लक्ष्मीला खूप म्हणजे खूप अतिशय अत्यंत प्रिय आहेत. आणि जेव्हा आपण लवंगा संबंधित काही उपाय करतो ना तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर सर्वप्रथम घराची, अंगणाची स्वच्छता करायची आहे आणि यानंतर स्वच्छ स्नान करायचं. उद्याच्या दिवशी म्हणजे गुरुवारी व मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी तुम्हाला न विसरता आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालून स्नान करायचं आहे. यामुळे आपलं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो. यासोबतच आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा देखील मजबूत होतो. यानंतर तुम्हाला विधिवत तुमच्या देवघरातील देवी देवतांचं नित्य पूजा, सेवा जी आहे तर ती करून घ्यायची. जर तुम्ही पूजा मांडणी सकाळी करणार असाल तर तुम्ही सकाळी देखील हा उपाय करू शकता. सकाळी करणार नसाल तर तुम्ही संध्याकाळी या व्रताची पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालते. या दिवशी तुम्हाला चुकूनही केस धुवायचे नाही. त्याचप्रमाणे घरामध्ये फरशी पुसायची नाही आहे. आदल्या दिवशीच म्हणजे बुधवारलाच तुम्हाला केस धुवायचे आहे, फरशी पुसून घ्यायची आहे. आणि गुरुवारी हे दोन्ही काम जे आहेत तर ती करणं तुम्हाला टाळायचं आहे. यानंतर सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय करू शकता. जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत असाल, तुमची पूजा मांडणी करून झाल्यानंतर तिथे तुम्ही हा उपाय करायचा आहे. आणि जर तुम्ही गुरुवारचं व्रत करत नसाल तर तुम्ही देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल, त्यांच्यासमोर सुद्धा हा जो उपाय आहे तर तो करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला 11 फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहे. अखंड लवंगा घ्या. लवंग घेताना फुटलेली, तुटलेली अशा घेऊ नका. अखंड लवंगा घ्या. यानंतर तुम्हाला 1 रुपयाची एक नाणं घ्यायचं आहे किंवा 2 रुपयाचं, 5 रुपयाचं नाणं असेल तरी सुद्धा घेतलं तरी सुद्धा चालेल. परंतु शक्य असेल तर 1 रुपयाचंच नाणं घ्या. कारण 1 रुपयाचं नाणं जे आहे तर ते लवंगामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. तुम्हाला एका प्लेटमध्ये हे नाणं ठेवून लवंगा ठेवून देवघरासमोर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. कारण आपण जो काही उपाय करतो किंवा सेवा करतो तर ती अग्निदेवतेच्या साक्षीने केली जाते आणि अग्निदेवतेच्या साक्षीने केल्याने ती भगवंतापर्यंत लवकर पोचते असं देखील म्हटलं जातं. म्हणून तो उपाय देवापर्यंत, सेवा जी आहे तर ती पोहोचावी म्हणून आपल्याला सर्वात अगोदर दिवा, धूप लावून घ्यायचा. यानंतर आसन घेऊन आसनावरती तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे. स्वच्छ हातपाय धुवून तुम्हाला घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला उपायाला सुरुवात करायची आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लवंग आणि 1 रुपयाचं नाणं हातामध्ये घ्यायचं आणि तुम्हाला एक मंत्र सांगत आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र असा आहे, ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणायचा आहे. यानंतर ही लवंग आणि हे रुपयाचं नाणं जे आहे तर तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटो समोर अर्पण करायचं आहे. परत दुसरी लवंग आणि दुसरं नाणं हातामध्ये घ्यायचं. ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र तुम्हाला पठण करायचा. दुसरं नाणं, दुसरी लवंग अर्पण करायची. अशा पद्धतीने तुम्हाला 11 वेळा 11 मंत्र म्हणायचे आहे. 11 लवंग आणि 11 1 रुपयाची नाणी जी आहेत तर ती तुम्हाला माता लक्ष्मी समोर अर्पण करायची आहे. माता लक्ष्मीला लवंगा जितक्या प्रिय
प्रिय आहेत, तितकेच 1 रुपयाचे नाणे देखील अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे. आता माता लक्ष्मीचा तुम्ही कोणताही फोटो मूर्ती बघितलेली असेल तर त्यातून नाणी पडताना दिसतात बघा. म्हणूनच या दिवशी नाण्यांचा काही उपाय आपण जर तुम्ही केला तर खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. आता दोन्ही वस्तू अर्पण करून झाल्यावरती तुम्हाला तिथे बसून 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करायचा आहे आणि पठण करणं शक्य नसेल तर मग तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबला लावून श्रवण करू शकता. आणि एक वेळा श्री सुक्तम पठण करायचं आहे. श्री सुक्तम पठण करताना फलश्रुती म्हणणं गरजेचं आहे. फलश्रुती देखील पठण करायची आहे, म्हणायची आहे. आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहे, अडचणी आहे, तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीला अगदी तळमळीने कळकळीने मनोभावे प्रार्थना करायची आहे. यानंतर संपूर्ण दिवसभर रात्रभर या लवंगा तिथेच राहून द्यायच्या आहे. दुसऱ्या दिवशी बघा मार्गशीर्ष अमावस्या आहे आणि अमावस्या तिथी ही देखील देवी लक्ष्मीला समर्पित आहे. दर्शवेळा अमावस्या आहे ज्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे. यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही उत्तर पूजा करणार असाल तेव्हा त्या लवंगा आणि ते 11 नाणं उचलून घ्यायचे आहे आणि 11 नाणं ही तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशाच्या ठिकाणी किंवा तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. आणि ज्या काही उरलेल्या लवंगा आहेत त्या तुम्हाला चहामध्ये टाकून त्याचा चहा करून प्यायचा आहे किंवा तुम्ही एक एक लवंग करून ती खाऊन घेतली तरी देखील चालणार आहे. परंतु या लवंगा तुम्हाला इकडे तिकडे कुठेही फेकायच्या नाही किंवा बाहेरच्या व्यक्तींना याचा चहा जो आहे त्या लवंगांचा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जर आहे तर तो उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी करायचा आहे. अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. हा उपाय केल्याने नक्कीच माता लक्ष्मी पैसा सुख ऐश्वर्याने तुमच्या घरामध्ये नांदेल आणि घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे कायमचं नष्ट होईल. त्याचबरोबर हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे. यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार आले होते. आता या 4 पैकी प्रत्येक स्त्रियांचा एकतरी गुरुवार जो आहे तर तो पिरियड्स मध्ये जातो. तर तुमचा पहिला, दुसरा, तिसरा यापैकी या 3 पैकी एखादा गुरुवार हा मासिक धर्मामध्ये गेलेला असेल किंवा काही कारणाने या दिवशी तुम्ही हा उपवास केला नसेल, पूजा केली नसेल तर मग 4थ्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करावं का? बऱ्याच स्त्रियांचा प्रश्न असतो. तर बघा पहिला, दुसरा, तिसरा या 3 पैकी तुमचा एखादा गुरुवार गेला असेल तर 4थ्या गुरुवारी म्हणजेच 18 डिसेंबरला तुम्हाला गुरुवारचं उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे. असं अजिबात नाही पहिला गुरुवार गेला म्हणून मी 4थ्या गुरुवारी उद्यापन करू शकत नाही. तुम्ही उद्यापन नक्की करू शकता. जर 4थ्या गुरुवारी म्हणजे 18 डिसेंबरला जो 4था गुरुवार आलेला आहे तो शेवटचा गुरुवार या दिवशी तुमचा मासिक धर्म सुरू असेल तर तुम्ही उद्यापन त्या गुरुवारी न करता पौष महिन्यामध्ये येणाऱ्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता. पण जर काही अडचण नसेल तर तुम्ही नक्कीच म्हणजे या शेवटच्या गुरुवारी उद्यापन जे आहे तर ते करू शकता. कोणी उद्यापन करणार असेल त्याच व्यक्तीकडून तुम्हाला गुरुवारची पूजा मांडणी आहे तर पूजा वाचून घ्यायची आणि त्याच व्यक्तीकडून तुम्हाला उद्यापन करून घेतलं तरी सुद्धा चालते. म्हणून त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही उद्यापन जे आहे तर ते करू शकता. म्हणजेच तुमची अडचण आहे पण तुमच्या पतीकडून जर तुम्हाला पूजा करून त्याच दिवशी उद्यापन करून घ्यायचं असेल किंवा सासूबाई घरामध्ये असतील तर मग त्यांच्या हातून तुम्ही या व्रताची पूजा मांडणी करून घ्यायची. त्यांच्या हातून तुम्ही हे उद्यापन देखील करून घेऊ शकता. असं नाही की तुम्ही या व्रताला सुरुवात केली तर तुम्हीच हे उद्यापन करायला हवं असं काही नाही. घरातील इतर सदस्य हे आपल्या घरातलेच असतात ना, त्यामुळे त्यांच्याकडून देखील तुम्ही हे उद्यापन जे आहे तर ते करून घेऊ शकता. काही अडचण नाही. मनामध्ये फक्त कुठलीही शंका कुशंका किंतु परंतु येऊन देत जाऊ नका. सेवा करत असताना सेवा भक्ती जी आहे तर ती निस्सीम करत जावा. कारण आपण ज्यावेळी निस्सीम भक्ती करतो भगवंतावरती अगदी 100% विश्वास ठेवतो तर त्या सेवेचं उपायांचं फळ जे आहे तर ते
भगवंत आपल्याला नक्कीच प्राप्त करून देत असतात. काही वेळा आपल्याला आपली कर्म जी आहेत तर ती अडवत असतात. म्हणून उपायांचा सेवेचा अनुभव किंवा आपल्याला उपायांचा अनुभव जो आहे तर तो यायला वेळ लागते. कारण कर्म जी आहेत तर ती आपल्याला फेडूनच भोगावी लागतात. म्हणून आपण नेहमी उपाय करत असताना, सेवा करत असताना सकारात्मकतेने करा. 100% माझी इच्छा पूर्ण होणारच आहे अशी भावना आपल्या मनामध्ये ठेवा. त्या उपायांचा सेवेचा जो लाभ आहे तर तो आपल्याला आयुष्यामध्ये 1 महिन्यात नाही, 2 महिन्यात नाही, 4 महिन्यात का होईना, पण ते फळ जे आहे तर आपल्याला त्या केलेल्या सेवेचं भगवंत देतच असतो. तर सांगणं इतकंच आहे की फक्त निस्सीम भक्ती करत चला आणि विश्वासाने उपाय देखील करत चला. सोबतच कष्ट करत चला, कारण कष्टाशिवाय जीवनामध्ये पर्याय नाही. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.